PCOSच्या ट्रीटमेंटची सगळ्यात पहिली पायरी म्हणजे ही आहे की पहिलं तुम्ही मेंटली स्टेबल व्हा. म्हणजे असं काही नाही की आपल्यासोबत खूप काहीतरी मोठी गोष्ट घडली आहे किंवा आता आपल्या मुलीला बाळच होणार नाही किंवा ती इनफर्टाईलच आहे, असं काही नाही आहे. म्हणजे इनफर्टिलिटी व्हायला PCOSच असावं लागतं असं काही नाही आहे. बाकीच्या बऱ्याच कंडिशन्स असतात. अगदी मुलांमध्ये देखील बऱ्याच कंडिशन्स असतात, फक्त त्याबद्दल फार बोललं जात नाही. म्हणून सगळ्यात पहिली पायरी ही आहे की तुम्ही पहिलं स्वतःला कॉन्फिडन्समध्ये घ्या आणि मग तुमच्या मुलांना देखील कॉन्फिडन्स द्या की काही नाही, आपण बघूयात, होईल सगळं व्यवस्थित. तुम्हीच लगेच मग तिला मुलं होण्यासाठी मग गर्भाशय असं जर करत बसले तर कुठेच आपण पोचणार नाही. कारण कॉन्ट्रासेप्टिव्स खाऊन फक्त 3-4 महिने पाळी वेळेवर येते, पण आतला प्रॉब्लेम जो आहे, हॉर्मोनल प्रॉब्लेम जो आहे, तो सॉल्व्ह जर झालेला नसेल तर मुळासकट तो प्रॉब्लेम कधीच सॉल्व्ह होणार नाही आहे.